तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सर्वप्रथम आज आम्ही या ठिकाणी उबाटा सेनेच्या खोटारडेपणाची होळी या ठिकाणी आम्ही पेटवली आहे। ज्यावेळेस राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं तर त्यावेळेस सर्वप्रथम जी कमिटी नेमली गेली आणि कमिटीने जो अहवाल दिला तो अहवाल 22 फेब्रुवारी 2022ला ज्यांनी स्वीकारला ते स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते। म्हणजे अहवाल यांनी स्वीकारायचा आणि आता खोटं सांगायचं मी स्वीकारला नाही म्हणून। ही कोणती पद्धत? या उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्राच्या भूमीत आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण कोणत्या भाषेची सक्ती देखील असू शकत नाही। हिंदी भाषेची सक्ती या महाराष्ट्राच्या भूमीत जर कोणी केली असेल तर ती या उबाटाने उद्धव ठाकरेंनी केली। आणि पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश ज्यांना देव माणूस म्हणून ओळखतो त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकारनं ती हिंदीची सक्ती हटवली। तुम्हाला पाहिजे ती भाषा घ्या अशा प्रकारचा निर्णय घेणारं हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। आणि आज ज्या पद्धतीने उबाटाला मराठी माणसाची आठवण आली, गोरेगावच्या पत्रा चाळीतून मराठी माणसाला हद्दपार करणारे तुम्ही आज अचानक तुम्हाला मराठी माणसाची आठवण येते। जो अहवाल स्वीकारला त्या अहवाल स्वीकारणारे तुम्ही, हिंदीची सक्ती करणारे स्वतः उद्धव ठाकरे, मराठी माणसाच्या मनामध्ये गैरसमज पसरवून हे मराठी माणसाची मतं मिळवू पाहतात। हा महाराष्ट्रातला शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा महाराष्ट्र आहे। या उबाटानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले होते। विसरणार का हा महाराष्ट्र? विसरणार का महाराष्ट्र? नाही, कधीच विसरणार नाही। त्यावेळेस कुठे गेला होता मराठी माणूस? त्यावेळेस का नाही तुम्हाला आठवला मराठी माणूस? तर त्याच्यामुळे हिंदीची सक्ती लादणारे उद्धव ठाकरे आणि कोणत्याही भाषेची सक्ती नाही, मुलाला जो हवा आहे ती भाषा त्यांनी निवडावी, पूर्णपणे पालकांवर आणि त्या विद्यार्थ्यांवर सोडणारा निर्णय, इतका चांगला निर्णय घेणारे हे वर्तमान सरकार फक्त जसं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी संविधान बदलणार असं लोकांना खोटं सांगून मतं मिळवली, त्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी उबाटाचे जवळपास 90% लोक जी खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची त्यांच्याकडे गेलेत, उरलेले 10% लोक आहेत तेही जाण्याच्या तयारीत आहेत, ते सोडून जाऊ नयेत म्हणून आज उबाटाला मराठी माणसाचा पुळका आलाय। तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत मात्र त्यावेळेलाच आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही कुठली सक्ती केलेलीच नाहीये, ह्या सरकारने GR काढलेले आहेत या सगळ्यासाठी। त्यांचं असं म्हणणं आहे की तो निर्णय त्या काळामध्ये झाला होता परंतु त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली नाहीये, ती या सरकारने केली आहे। उबाटाचे जे वाझे सरकारमध्ये अजूनही काही अधिकारी म्हणून काम करतात हे विसरून चालणार नाही। अहवालही त्यांनी स्वीकारला, निर्णयही त्यांचा आहे। हिंदीची सक्ती हा देखील निर्णय उबाटाचाच आहे। ती सक्ती दूर करण्याचा निर्णय वर्तमान आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकारचा हा निर्णय आहे। तुम्ही म्हणतायत वाझे नेमके कोण आहेत? कारण की आता ते 2.5 वर्ष झाले, पुन्हा आता 1 वर्ष होत आलेले, हे वाझे तुम्ही बाहेर काढण्यामध्ये अपयशी ठरलात असं म्हणायचं? एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रामाणिक सरकार आहे, हे लोकांना भेटणारं सरकार आहे, हे स्वतःला वर्षा बंगल्यावर कुलपात ठेवणारं सरकार नाही आहे उद्धव ठाकरेंसारखं। हे 20-20 तास काम करणारं सरकार आहे। जर कुणी वाजे लपले असतील, जर कुणी उबाटाचे हस्तक लपले असतील तर त्यांनाही शोधून काढलं जाईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। पण पुन्हा सांगेन, हिंदीची सक्ती उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केली, हा त्यांचाच निर्णय आहे आणि हिंदीचा सक्तीचा निर्णय हटवण्याचा निर्णय हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्णय आहे। मात्र राज ठाकरे देखील याच्यावर आक्रमक दिसतात, त्यामुळे असं वाटतंय का की मनसे देखील हा एक मुद्दा घेऊन पुढे? मुळामध्ये मी मनसेमध्ये काम केलंय,
मनसेनं मराठी माणसाचा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा 2009ला उचलला. उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे? गोरेगावच्या पत्राचाळीतून त्यांनी मराठी माणसाला हाकलून दिलं. आता फक्त त्यांचा जनाधार संपला म्हणून त्यांना मराठी माणूस आठवला. मनसे मराठी माणसाचा मुद्दा पहिल्या दिवसापासून उचलतंय आणि हिंदीची सक्ती लादण्याचं काम हे मनसेने नाही केलंय, हे उद्धव ठाकरेंनी केलंय. म्हणून उबाटाची त्यांच्या खोटारडेपणाची आज आम्ही होळी केली. मनसेला मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. ते गेली 15 वर्ष सतत मराठी माणसाबद्दल आवाज उचलतात. पण उद्धव ठाकरेंचं काय? जो हिंदीची सक्ती करतो आणि तो आज ढोंग करून मराठी करतो, तर त्याच्यामुळे आज आम्ही उबाटाच्या खोटारडेपणाची होळी या ठिकाणी केली. मात्र तुम्ही आता म्हणालात की 15 वर्ष सोबत होतात, 15 वर्षानंतर आता हे जर दोघं जर एकत्र येत असतील तर याकडे कसं बघताय? कारण की या मुद्द्यापासून दोघं एकत्र यायला बघतात. मुळामध्ये माझं स्वतःचं मत सांगतो की दोन राजकीय पक्ष त्यांनी कुणी एकत्र यायचं न यायचं हा त्यांचा विषय आहे. पण मला कधीही दूरपर्यंत वाटत नाही की उद्धव ठाकरेंकडे जर 100 असतील तर त्यातले 90 आधीच एकनाथ शिंदे साहेबांच्या असली शिवसेनेत गेलेत. उरलेले 10% लोक जर राजसाहेब जर त्याच्यासोबत आणि किंवा राजसाहेबांसोबत जर केले तर राजसाहेबांच्या करिश्मा पुढे ते 10% लोकसुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून मनसेत जातील. तर त्याच्यामुळे एवढी मोठी रिस्क उद्धव ठाकरे घेतील असं मला वाटत नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे, प्रवक्ता म्हणून नाही. तुम्ही आता असं म्हणाल की ठाकरेंचा एक गट देखील या अधिवेशनाच्या काळामध्ये शिंदेकडे जाऊ शकतो, अशी काही कुणकुण लागली आहे तुम्हाला? एक लक्षात घ्या की उबाटाच्या खोटारडेपणामुळे उबाटाच्या सोबत ना आमदारांना राहायचंय ना उबाटाच्या सोबत सध्या वर्तमान खासदारांना राहायचंय. जवळपास 91 नगरसेवकांपैकी 56 नगरसेवक माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आले आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावातून उबाटाला गळती लागण्याचं कारण उबाटाचा खोटारडेपणा आहे. तर त्याच्यामुळे हे अधिवेशन किंवा कोणत्याही क्षणी तुम्ही पाहाल की उरली सुरलेली उबाटा देखील संपलेली तुम्हाला दिसेल. विरोधी पक्षाची भूमिका आपण समजू शकतो, पण अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा म्हणतात की पहिली बसनं ही सक्ती करणं योग्य नाही, 5वी नंतरच तिसऱ्या भाषेचा पर्याय घेतला पाहिजे. आम्ही कॅबिनेटमध्ये आपण यावर चर्चा करू मग निर्णय. अजितदादांनी हे वाक्य उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी हिंदीची सक्ती केली होती आणि ही गोष्ट खरी आहे की पालकांना आणि विद्यार्थ्याला ठरवू देत त्यांनी तिसरी भाषा घ्यायची की नाही घ्यायची. तिसरी भाषा घेतली पाहिजे हा अहवाल स्वीकारणारे उद्धव ठाकरे आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्या त्या गोष्टीच्या आम्ही विरोधात आहोत. हा मुद्दा आता जे अधिवेशन उद्यापासून सुरू होते त्यामध्ये सुद्धा गाजेल असं वाटतं तुम्हाला? या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा गाजेल. हम कदम जी हिंदी में जानना चाहेंगे, आज जो विरोध किया है आप लोगों ने हिंदी भाषा को लेकर लगातार जो है शिवसेना युवाटा और राज ठाकरे जो है इसको लेकर मोर्चा भी निकालने वाले हैं, क्या मूलतः जब स्वयं उद्धव ठाकरे फरवरी 2022 में महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तब ये त्रिभाषा को स्वीकार करने का और हिंदी को जबरन लागू करने का काम उद्धव ठाकरे ने करा. हम किसी भाषा का विरोध नहीं करते, हम सभी भाषाओं का सम्मान करते. पर छोटा बालक है, वो कौन सी भाषा चुने, क्या ये उसका अधिकार नहीं है? पर ये जबरन लादने का काम उद्धव ठाकरे ने किया. अब नौटंकी देखो, खुद लाद रहे और आज खुद मराठी करके चिल्ला रहे. गोरेगांव के पत्राचाल से मराठी आदमी को भगाने वाले उबाटा वाले, अब इनको मराठी आदमी की याद आई. यह जो निर्णय है यह उद्धव ठाकरे का निर्णय है और आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जो हिंदी लादने का जो फैसला था वह फैसला बदलकर छात्र अपने मन मर्जी से जो चाहे उस भाषा को स्वीकार सकता है. हम सभी भाषाओं का सम्मान करते हैं. इस प्रकार का फैसला वर्तमान सरकार ने लिया. इसके बावजूद भी कितना झूठ, सरेआम दिन दहाड़े झूठ बोल रहे हैं. यानी निर्णय लेने वाले स्वयं उद्धव ठाकरे अब खुद के निर्णय के विरोध में सड़कों पर उतरेंगे. किसको मूर्ख बना रहे हो आप? इसलिए आज हमने यहाँ पर उबाटा के झूठेपन की होली यहाँ पर हमने जलाई है. महानगर पालिका चुनाव से पहले क्या राजनीतिक जमीन तलाशने की कोशिश शिवसेना उबाटा कर रही है? देखिए, महाराष्ट्र की जनता अभी भी नहीं भूली कि उबाटा के कुछ सांसद जीते तो उन सांसदों के जुलूस में पाकिस्तान के झंडे लहराए गए थे. क्या ये लोगों को पसंद आएगा? कतई नहीं आएगा.
जब उनको पता चला कि उनका सारा जनाधार टूट रहा है, सारा जनाधार उनका एक और एकनाथ शिंदे जी की ओर जा रहा है, दूसरी ओर राज ठाकरे की ओर जा रहा है, तीसरी ओर हमारी ओर आ रहा है, तो उनको धीरे धीरे लोग छोड़ रहे हैं। इस कारण उद्धव ठाकरे को मराठी आदमी की याद आई। सर, इस समय मनसे भी है जो हिंदी के विरोध में उतरी हुई है, लेकिन भारतीय जनता पार्टी का निशाना सिर्फ उद्धव ठाकरे पर है। मनसे के लिए सॉफ्ट कॉर्नर है। विषय मनसे को मराठी आदमी के विषय में सवाल उठाने का पूरा अधिकार है। पिछले 16 वर्षों से वो मराठी आदमी की बात कर रहे हैं। उद्धव ठाकरे का क्या संबंध है? मराठी आदमी के खिलाफ 2022 में निर्णय लेने का काम उद्धव ठाकरे ने किया है, और आज खुद के निर्णय के विरोध में नौटंकी कर रहे लोगों को, दिशाभूल कर रहे लोगों की, भ्रम फैला रहे लोगों के मन में। इस कारण हम उबाटा के खिलाफ है। रहा सवाल मनसे का, जो सच्चाई है जानने के बाद उनका मत बदलेगा। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।